मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट इंजिनियर पुरुषोत्तम खेरेकर, शिवभक्त परायण स्मृतिशेष रामदास महाराज कैकाडी, शिवभक्त परायण बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या आशीर्वादानं मराठा सेवा संघ महाराष्ट्राचे माजी महासचिव इंजिनियर विजयकुमार ठुबे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली गेल्या 21 वर्षांपासून कार्यरत असलेली मराठा सेवा संघ अहमदनगर प्रणित अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था, मुख्य शाखा बारातोटी कारंजा नगर, इतर शाखा मार्केट यार्ड नगर, भिंगार, संगमनेर, पाथर्डी व नेवासा। विद्यमान संचालक मंडळ, संस्थापक अध्यक्ष तथा विद्यमान चेअरमन शिवश्री इंजिनियर विजयकुमार ठुबे, व्हाईस चेअरमन सतीश इंगळे, प्राध्यापक पोपटराव काळे, ज्ञानदेव पांडुळे, पत्रकार किशोर मरकड, राजश्री चितोळे, काशीनाथ डोंगरे, निर्मला गिरवले, शोभाताई जाधव, ज्ञानेश्वर अणभुले, सीए विश्वास कारंजकर, मानद सचिव राजेंद्र ढोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वारकड, सहव्यवस्थापक बबन सुपेकर। संस्थेची वैशिष्ट्ये: अहमदनगर जिल्हा कार्यक्षेत्र, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मुख्य कार्यालय, स्वभांडवलावर कर्ज वितरण, प्रशिक्षित सेवक वर्ग, विनम्र आणि तत्पर सेवा, संपूर्ण संगणकीकृत पारदर्शक कामकाज, तज्ञ संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली गतिमान कारभार, चेक क्लिअरिंग, डीडी, आरटीजीएस, एनईएफटी सेवा उपलब्ध। आकर्षक व्याजदर योजना: 46 ते 90 दिवसांच्या ठेवींवर 7.50% व्याज, 91 ते 180 दिवस ठेवींवर 8% व्याज, 181 ते 365 दिवस ठेवींवर 8.50% व्याज, वर्षापुढील ठेवीवर 9% व्याजदर। ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 वर्षांपुढील ठेवींवर भरघोस 9.50% व्याज। सेविंग खात्यावर दैनंदिन शिल्लक रकमेवर 60% व्याज। ज्येष्ठ नागरिकांना मासिक व्याज सुविधा। शंभूराजे चिरंजीव ठेव योजनेत दरमहा 1000 रुपये भरल्यास 72 महिन्यांनी मिळवा 1 लाख रुपये। सोने तारण कर्ज फक्त 10% दराने। कर्ज योजना: कमी व्याज दरात तत्पर कर्ज उपलब्धता, वाहन कर्ज 24 तासात, वैयक्तिक कर्ज फक्त 14% व्याज दराने, व्यावसायिक कर्ज, वाहन तारण कर्ज, स्थावर तारण कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सुलभ कर्ज फक्त 13% व्याज दराने उपलब्ध। दाम दुप्पट ठेव योजना: 84 महिन्यांची ठेव, रकमेच्या दुप्पट रकमेचा परतावा। जिजाऊ लखपती ठेव योजना: दरमहा 1400 रुपये भरा व 60 महिन्यांनंतर मिळवा 1 लाख रुपये। संस्थेचे सामाजिक उपक्रम: महापुरुषांचे जयंती उत्सव, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, सामाजिक गौरव, 2000हून जास्त युवकांना उद्योगधंद्यांसाठी अर्थसहाय्य। कार्यालयीन वेळ: सोमवार ते शनिवार सकाळी 10:30 ते सायंकाळी 5:30, रविवारी साप्ताहिक सुट्टी, दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी। उत्कृष्ट अर्थसेवेचा लाभ घेण्यासाठी आजच पतसंस्थेच्या नजीकच्या शाखेला अवश्य भेट द्या। जय जिजाऊ मराठा सेवा संघ अहमदनगर प्रणित मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था व जिजाऊ ब्रिगेड अहमदनगर आयोजित सावित्री जिजाऊ दशरथोत्सव निमित्त ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये सहभागी झालेल्या बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे। आजच्या व्याख्यानमालेची सुरुवात जिजाऊ वंदनाने करीत आहोत। जिजामाऊली गे तुला वंदना, जिजामाऊली गे तुला वंदना, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही, जिजामाऊली गे तुला वंदना, यातून मुक्ती मिळाली जनाला, गुलामी कुणाला कुणाचीच नाही, जिजामाऊली गे तुला वंदना, जशी पार्वती ती प्रिया शंकरास, तशी प्रेरिका गे शहाजी सतूही, जिजामाऊली गे तुला वंदना,
जसा संविभागी बळी पूर्व काळी शिवाजी जनांच्या तसे चित्त देही जिजामाऊली गे तुला वंदनानी तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात न्हाती मने ही आजच्या व्याख्यात्या डॉक्टर करुणा दीपक पुशारे. त्यांचं शिक्षण आहे M.Com, M.Phil, PhD, MA. अनुभव 29 वर्ष, 10 वर्ष यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रशासकीय कार्य, 19 वर्ष बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात वाणिज्य शाखेत सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत. पुस्तक लेखन एकूण 11 पुस्तक प्रसिद्ध, सहलेखन म्हणून लेखन, संशोधन व कार्य राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध चर्चासत्रात 45 शोध निबंध सादरीकरण, विविध शोधपत्रिकेत प्रसिद्ध, M.Phil, PhD मार्गदर्शक म्हणून कार्य. पुरस्कार स्मार्ट सिटी रोटरी क्लब नाशिक तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार, पुणे विद्यापीठातर्फे 2015चा उत्कृष्ट विद्यार्थी कल्पाधिकारी पुरस्कार. थोडक्यात परिचय करून दिलेला आहे कुशलताईंचा. ताई आपण व्याख्यान चालू करावे अशी आपल्याला विनंती करतोय. धन्यवाद सर. मराठा सेवा संघ प्रणित नागरी सहकारी पतसंस्था आणि जिजाऊ ब्रिगेड यांचे सर्व संचालक आणि पदाधिकारी आणि व्याख्यानात उपस्थित असलेले सर्व श्रोतृवर्ग यांना सर्वांना माझा नमस्कार. महिला शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती ही जानेवारी महिन्यामध्ये, फुलेताईंची जयंती ही 3 जानेवारीला असते आणि जिजाऊंची जयंती ही 12 जानेवारीला असते. या कालावधीत 10 दिवसात महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात महिलांमध्ये जागृती करण्याच्या दृष्टिकोनातून आणि विविध विषयांच्या दृष्टिकोनातून अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी शासनाने 10 दिवसाचा हा कार्यक्रम योजना जाहीर केली आणि ती योजना आपल्या संस्थेने राबविली. त्याबद्दल प्रथमतः मी संस्थेचा आभार मानते आणि त्याच्यात मला या महिलांशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथमतः मी सर्वांचे आभार मानते. आणि मी माझा विषय जो उद्योजकता आहे, मी वाणिज्याचे प्राध्यापक आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी उद्योजकता हा विषय घेतला आणि त्यातली त्यात महिला उद्योजकता हा विषय घेण्यामागचा माझा उद्देश असा आहे की आज प्रामुख्यानं ज्या काही महिला आहेत त्या महिला या एकतर काही महिला नोकरी करतात तर काही या गृहिणी आहेत. पण आता त्या जिजाऊ ब्रिगेडमध्ये असतील किंवा या परिवारामध्ये जोडल्या गेलेल्या असतील, या महिला गृहिणी म्हणून कार्यरत असतील आणि त्या जर समजा साधारणतः 35-40च्या या वयोगटामध्ये जर आलेल्या असतील तर त्यांची मुलं मोठी होत जातात आणि घरातली जबाबदारी ह्या महिलांची स्वयंपाक मुलांचं करणं एवढ्यापुरती होते. पण मुलं मोठं झाल्यानंतर त्या एकट्या राहतात, एकलेपण येतं आणि त्याच्यातून प्रामुख्याने खूप समस्या, खूप आजारांना तोंड द्यावं लागतं असं मला वाटतं. कारण मी जरी नोकरी करणारी असली तरी जेव्हा एकटेपण येतं तेव्हा अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. किंवा तुमच्या मुली असतील तर त्या मुलींच्या दृष्टिकोनातूनही मी आज जे काही गोष्टी सांगणार आहे त्या तुम्ही जर इम्प्लिमेंट केल्या आणि ह्या ज्या काही 40 नंतर आलेल्या महिला आहेत, 45 नंतर आलेल्या महिला आहेत, यांनीही जर समजा काही स्वतःच्या पायावर उभं राहून आर्थिक सक्षमीकरण केलं तर निश्चितपणे त्यांना स्वतःला आपला वेळ तर घालवता येईल, पण आपल्यामध्ये असलेले काही जे गुण आहेत त्या गुणांची समाजाला प्रचिती देता येईल आणि त्याचबरोबर आर्थिक
स्वावलंबन प्राप्त करता येईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजच्या ज्या काही धकाधकीच्या जीवनामध्ये आपण गेल्या 2 वर्षापासून कोरोनाला तोंड देत आहोत आणि त्यात कोरोनाच्या काळामध्ये अनेक कुटुंबावर संकट कोसळली आहेत. अचानक पुरुष निघून गेलेला आहे आणि त्या महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलंय. तर अशा परिस्थितीमध्ये महिलांना सक्षमीकरण करण्याची गरज ही आज खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच आज मी तुम्हाला उद्योजकता आणि हे उद्योजकतेचं प्रशिक्षण देणाऱ्या काही संस्था आहेत. काही कोर्सेस हे पेड कोर्सेस आहे आणि काही कोर्सेस हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, पण बहुतांशी फ्री ऑफ कोर्सेस आहेत. आणि ह्या फ्री ऑफ कोर्सेसचा जर तुम्ही लाभ घेतला तर तुम्ही घर बसल्या अनेक प्रकारचे उद्योग करू शकता आणि त्याच्यातून स्वतःचं अर्थार्जन तर करू शकता. पण त्याचबरोबर तुमचा जो काही वेळ आहे तो वेळ म्हणजे कारणी लावू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या काळामध्ये निर्माण होणारे जे आजार आहे, मानसिक अशांतता, कारण पती आपल्या नोकरीमध्ये असतात किंवा व्यवसायामध्ये असतात, त्यांना वेळ नसतो, मुलं मोठी झालेली असतात, 11वी-12वी नंतर मुलांना आपली गरज पडत नाही आणि मग तेव्हा एकलेपण जाणवतं, कोणी आपल्याशी संवाद साधत नाही. आणि त्याचबरोबर आपल्याला होणारा जो काही मानसिक त्रास आहे मोनोपॉजमुळे, या वयामध्ये मोनोपॉजचा त्रास होतो महिलांना, त्याच्यामुळे जे एकलेपण येतं त्याच्यात होणारे जे मानसिक आजार आहेत ते आजारांमुळे इतर आजार जडतात. ते होऊ नये यासाठी आपण जर असा निर्णय घेतला की नाही मी आता काहीतरी करेन आणि स्वतःच्या पायावर उभी राहील, घरगुती का होईना, घरात बसून का होईना करेन, तर त्यातनं निश्चितपणे उपयोग होऊ शकेल. आणि आज मी जे काही मार्गदर्शन करणार आहे त्याच्यातनं जर समजा काही 2-4 महिलांनी जरी समजा त्याचा वापर करून घेतला तर मला निश्चितपणे आजच्या व्याख्यानाचं फलित झालं असं वाटेल. महिलांनो आणि इथे उपस्थित असलेले जे काही पुरुष वर्ग आहे त्या सगळ्यांनाच मी असं म्हणेल की त्यांनीही आपल्या पत्नीला तशा प्रकारचं प्रोत्साहित करावं, प्रेरित करावं आणि सगळ्या कुटुंबाने जर तिला साथ दिली तर ती निश्चितपणे हे करू शकते असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून मी उद्योजकता म्हणजे काय, तर जी व्यक्ती उद्योग करते, सगळ्यात महत्वाचं काय, जी व्यक्ती उद्योग करते तो उद्योजक आणि जे केल्या जाते ती उद्योजकता असं म्हटलं जातं. पण उद्योजकता म्हणजे मूल्यांची निर्मिती. ही मूल्यांची निर्मिती म्हणजे काहीतरी नाविन्यपूर्णतः व्यवसाय करणं आणि त्याच्यातून प्रॉफिट कमवणं, नफा कमवणं, पैसा कमवणं याच्यामध्ये समाविष्ट होतं. पण मी असं म्हणेन ज्या महिला आज 40-45च्या टप्प्यावर उभ्या आहेत त्यांना आर्थिक तर कमवायचंच आहे, पण समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो. त्या दृष्टिकोनातून सामाजिक उद्योजकता आपल्याला करता येईल का याचा पण आपण आजच्या व्याख्यानामध्ये विचार करणार आहोत. आणि म्हणून मी थोडक्यात तुम्हाला उद्योजकता म्हणजे काय आणि उद्योजक म्हणजे काय आणि उद्योजकासाठी असलेले जे काही गुण आहेत ते कोणते आहेत हे थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. तर आता मी प्राध्यापक असल्या कारणानं मला नेहमी व्याख्याते ज्यांनी हे संकल्पना मांडली त्यांची नावं सांगण्याची सवय लागलेली आहे. त्यातनंच मी आज तुम्हाला ही जी काही उद्योजकतेची व्याख्या मांडली, व्याख्या नाही म्हणता येणार, अर्थ सांगितलेला आहे. तो म्हणजे फ्रँक एच नाईट यांनी म्हटलेलं आहे की जी व्यक्ती जोखीम आणि अनिश्चिततेच्या परिस्थितीत निर्णय घेते ती व्यक्ती म्हणजे उद्योजक आहे. जोखीम स्वीकारते आणि अनिश्चितता जी असते त्या अनिश्चिततेच्या परिस्थितीमध्ये निर्णय घेते त्याला उद्योजक असं म्हटलं जातं. मागच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांना आपले जे स्वतःचे जे व्यवसाय होते ते व्यवसाय त्यांचे लॉकडाऊनमुळे बंद झाले. उदाहरणार्थ रिक्षा चालक होते जे मुलांना शाळेमध्ये ने-आण करत होते, त्यांचा स्वतःचा स्वयंरोजगार होता. टॅक्सी ड्रायव्हर होते जे मुलांना शाळेत ने-आण करत होते, पण शाळा बंद झाल्या, त्यांचा उद्योग बंद झाला. आणि ह्या लोकांनी काय केलं तर ह्या लोकांनी छोटे म्हणजे आपल्या परिसरामध्ये त्यांनी भाजी विक्रीचं काम केलं. एक गाडा घेतला आणि भाजी विकायला बसले किंवा आपल्या परिसरामध्ये असलेलं जे भाजी मार्केट आहे तिथे 2-3 टोपले घेऊन बसले आणि ते भाजीपाला, कारण उदरनिर्वाहासाठी ह्या गोष्टी सगळ्या आवश्यक आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातून त्यांनी काय केलं की ते
प्रामुख्याने त्यातलं त्यांना नॉलेज नाहीये की भाजी विकायची आणि त्याच्यातनं कसा नफा कमवायचा, पण त्यातनं ते शिकत गेले. पण ती जोखीम त्यांनी स्वीकारली. जी व्यक्ती, मी काय म्हटलं बघा, जी व्यक्ती जोखीम स्वीकारते, अनिश्चिततेच्या परिस्थितीत निर्णय घेते, अनिश्चितता, भयंकर अनिश्चितता होती मागच्या वर्षी मार्च 2020 ते जुलै 2020 या कालावधीमध्ये पूर्ण लॉकडाऊन होतं आणि त्या काळामध्ये त्या लोकांना उपासमारीची वेळ आली. त्याच्यानंतरही अनिश्चितता खूप वाढली. कधी काही प्रमाणात रिक्षा चालू राहिल्या, काही कर्जाचे हप्ते थकले आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी हा निर्णय घेतला. आणि हा निर्णय घेतल्यामुळे आज काही लोक तर त्यांनी त्यांचा पारंपरिक जो व्यवसाय आहे रिक्षा चालवण्याचा का टॅक्सीचा, तो सोडून दिला आणि ह्या व्यवसायामध्ये स्थिर स्थावर झाले, असं माझ्या पाहण्यात पण आलेलं आहे. आणि म्हणूनच हे अगदीच योग्य आहे की उद्योगाची सुरुवात ही निर्णयातून होते. आणि मी तर म्हणेल महिलांमध्ये निर्णय क्षमता ही खूप चांगली असते. केव्हा कुठला निर्णय घ्यायचा कुटुंबाच्या दृष्टिकोनातून जरी असला तरी तो त्या अत्यंत योग्य पद्धतीने घेतात. आणि मग त्या दृष्टिकोनातून आपण उद्योगाच्या दृष्टिकोनातून जर म्हटलं तर महिला ह्या उद्योगामध्ये योग्य पद्धतीने निर्णय घेऊ शकता असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं, उद्योग सुरू करत असताना ज्यांनी व्यवसाय सुरू करायचा आहे त्यासाठी आपल्याला बाजारपेठेतल्या ज्या परिस्थिती आहे, आजूबाजूला काय घडतंय काय नाही याच्यासाठीच, आणि काय आवश्यक आहे, काय गरजा आहे, लोकांच्या गरजा काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ एखादा नवीन एरिया डेव्हलप होतोय आणि तिथे बांधकाम चालू आहे, त्या बांधकामाच्या ठिकाणी किराणा मालाचं दुकान हे निश्चितपणे चालू शकतं. त्या ठिकाणी इस्त्री करण्याच्या ज्या काही इस्त्रीच्या सेवा असतात त्या निश्चितपणे चालू शकतात. म्हणजे आपण निरीक्षण करायचं आणि त्या निरीक्षणाच्या आधारावर इथे काय काय चालू शकणार आहे. टेलरिंग ज्याला येत आहे त्यांनी टेलरिंगचं तिथे एखादं दुकान टाकलं किंवा कॉस्मेटिकचं दुकान टाकलं तरी ती व्यक्ती उद्योजक होऊ शकते. आणि मग त्या दृष्टिकोनातून त्यांनी जर तिथली परिस्थिती, तिथल्या गरजा ओळखल्या आणि त्या याच्यातनं त्या मुख्य गरजा कोणत्या आहेत. मग एक छोटीशी गिरणी, आता तर आपल्या आजूबाजूला आपल्या घरामधली जी घरघंटी असते त्या घरघंटीतनं सुद्धा उद्योग सुरू करता येऊ शकतो त्या परिसरामध्ये. मग त्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचं, जो व्यक्ती नेहमी बदलांचा शोध घेतो, त्याला प्रतिसाद देतो आणि संधी म्हणून त्या संधीचा योग्य तो उपयोग करतो, तो उद्योजक होतो. आणि हे आमचे व्यवस्थापनाचे, आधुनिक व्यवस्थापनाचे जनक पीटर ड्रकर सरांनी म्हटलेलं आहे, जे आत्ताच नुकतेच म्हणजे एक 10 वर्षापूर्वी हे जग सोडून गेलेले आहेत. पण मी सरांची व्याख्यान ऐकलेली. मग त्या दृष्टिकोनातून असं मला म्हणायचं आहे की बदल काय आहे त्या बदलांचा शोध घेतला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून. आणि म्हणूनच काही उद्योजकांनी अशा प्रकारे नवीन व्यवसाय सुरू केलेले, आणि त्या बदलांच्या दृष्टिकोनातून आपल्याला, आपण ज्याचा वापर आज निश्चितपणे करतोय, तर आपण बघा, आपण फिरायला जर गेलो तर ओयोची हॉटेल्स आहेत, आता ओयोचे टायअप केलेले. ही जी काही ओयो, रितेश अग्रवाल यांनी हे केलेला आहे, ओयो कंपनी स्थापन केली आणि ते मालक आहेत त्या कंपनीचे. आणि सुरुवातीला ते काय काम करत होते माहितीये, सिम कार्ड विकण्याचं. एक पदवीधर व्यक्ती सिम कार्ड विकत होते, पण जेव्हा त्यांना कामाच्या निमित्ताने दुसऱ्या म्हणजे व्यवसाय, ते नोकरीला होते त्या ठिकाणून त्यांना कंपनीच्या ठिकाणी जावं, कंपनीच्या कामानिमित्ताने जेव्हा वेगवेगळ्या शहरात जावं लागत होतं, तेव्हा त्या हॉटेलमध्ये उतरताना हॉटेलमध्ये होणारा जो काही खूप खर्च आहे तो खर्च परवडणारा नाही. हे मग याच्यातून त्यांना लक्षात आलं की सर्वसामान्य नागरिकांना जर आपण कमी किमतीमध्ये ह्याचे काही सगळ्यांची टायअप करून उपलब्ध करून दिली, हॉटेल्स उपलब्ध करून दिल्या, रूम उपलब्ध करून दिल्या, तर सहजतेने परवडणार आहे. त्याच्यातून व्यावसायिकाचा व्यवसाय तर, हॉटेल व्यावसायिकाचा व्यवसाय तर होणारच आहे, पण त्याचबरोबर ग्राहकाला कमी खर्चामध्ये सेवा मिळणार आहे, हॉटेलिंग सेवा. मग त्या दृष्टिकोनातून रितेश अग्रवाल यांनी ओयो या कंपनीची स्थापना केली. म्हणजे मी काय म्हटलं की नाविन्यतेचा शोध घेतला पाहिजे. त्याचबरोबर सद्य परिस्थितीमध्ये ज्या पारंपरिक गोष्टी चालू आहेत त्या पारंपरिक गोष्टींमध्ये आपण बदल कसा करू शकतो की जेणेकरून त्याच्यातनं ग्राहकालाही फायदा होऊ शकेल आणि त्याचबरोबर आपल्यालाही फायदा होऊ शकेल. याचा विचार जर सातत्याने डोक्यात ठेवला तर निश्चितपणे आपल्याला पुढे जाता येऊ शकतं. आणि म्हणून
लोकांच्या गरजा ओळखून नाविन्यपूर्ण आणि जोखीम स्वीकारून जर समजा आर्थिक देवाणघेवाणीची उपक्रम राबवला तर त्याला उद्योजकता असं म्हटलं जातं. आणि मग याच्यावरनं आपल्याला असं म्हणता येईल की 4 शब्द याच्यातनं निर्माण होतात की लोकांच्या गरजा जाणून घेणं आणि त्याचबरोबर नाविन्यपूर्ण पद्धतीने उपक्रम राबवणं, त्यासाठी जोखीम स्वीकारावी लागणार आहे. जोखीम स्वीकारत असताना आर्थिक जोखीम घ्यावी लागणार आहे आणि त्याचबरोबर आर्थिक उपक्रम राबवावे लागणार आहे. पण ते केल्याशिवाय म्हणजे उपाय नसतो. आणि म्हणून उद्योजक व्हायचं असेल तर तुम्हाला आर्थिक जोखीम ही घ्यावी लागते. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण ह्या ज्या काही एंटरप्रिनरशिपच्या याच्यामधलं म्हणजे उद्योजकतेचं जे काय आहे की जो नवीन व्यवसाय सुरू करतो, छोटा असेल, तंत्रज्ञानाच्या आधारावर सुरू करतो, त्याच्यातून तो वस्तू निर्मिती करतो, त्याचबरोबर एखादी प्रक्रिया करतो किंवा तो ग्राहकांना सेवा देतो, वस्तूची विक्री करतो, त्याला उद्योजक असं म्हटलं जातं. आणि मग ही जे काही उद्योजक आहे याच्यामध्ये आपल्याला काय म्हणता येऊ शकेल की त्याच्यामध्ये तो निर्मिती करतो, विक्री करतो आणि ग्राहकांना सेवा देत असतो. मग त्या दृष्टिकोनातून ह्या 3 प्रकारच्या विभागामध्ये उद्योग विभागला जातो. मग हे उद्योजक आहे, ह्या उद्योगाच्या अंगी कोणते गुण असले पाहिजे? तर सर्वात महत्वाचं म्हणजे आता मी महिला उद्योजकतेच्या दृष्टिकोनातून बोलत असल्या कारणानं आणि उद्योजकाच्या याच्यातनं बोलत असताना मी मुद्दाम त्याचं कंपॅरिझन करणार की महिलांमध्ये कोणते गुण असतात आणि उद्योजकाच्या अंगी कोणते गुण आवश्यक असतात. उद्योजकाच्या अंगी सचोटी असली पाहिजे, जिद्द असली पाहिजे, नुकसान झालं तरी मी हे करेन, पूर्ण करेन, चिकाटी असली पाहिजे, त्याचबरोबर त्याची निर्णय क्षमता असली पाहिजे, कार्य करण्याची आवड असली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाविन्यपूर्णता करायची असेल तर आपल्याला नवीन पद्धतीने विचार करायचा आहे, तर सृजनशीलता त्याच्यामध्ये असली पाहिजे, जोखीम स्वीकारण्याची क्षमता असली पाहिजे, त्याचबरोबर पुढाकार घेण्याची वृत्ती त्याच्यामध्ये असली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सहनशीलता असली पाहिजे. हे सगळे गुण त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. त्याच्याकडे काम करण्यासाठी अनेक व्यक्ती असतात हाताखाली आता त्याच्यातनं जो उद्योजक निर्माण होतो तो उद्योजक स्वतः पुरता तर व्यवसाय सुरू करतो पण तो अनेकांना रोजगार उपलब्ध करून देतो. मग हे रोजगार उपलब्ध करून दिल्यामुळे काय होतं तर त्यातल्या कर्मचाऱ्यांशी त्याला संवाद साधावा लागतो. त्यामुळे त्याच्याकडे संवाद कौशल्य असले पाहिजे. फक्त कर्मचाऱ्यांशी नाही तर त्याला व्यवसायाशी निगडित असलेले अनेक प्रकारचे स्टेक होल्डर म्हणजे संबंधित व्यक्ती किंवा संस्था यांच्याशी संवाद साधावा लागतो. मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं त्याचे जे कर्मचारी आहे, त्याचबरोबर बँकर्स असतील ज्यांच्याकडनं पतपुरवठा केलेला आहे, गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटच्या ऑफिसमधनं परवानगी घ्यावी लागते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यवसायाचा सगळ्यात महत्वाचा घटक जो आहे ग्राहक देवोभव, त्या आधारावर ग्राहकाशी संवाद साधावा लागत असतो. मग हे जे काही संवादाचं कौशल्य त्याच्याकडे असलं पाहिजे जे महिलांकडे असतं आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं वेळच्या वेळी निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे. मग आपण हे जे गुण आहे ते उद्योजकाच्या अंगी असले पाहिजे. मग महिलांमध्ये यातले कोणते गुण आहे तर मी म्हणेल सगळे गुण आहे. कारण तिला कुटुंबाच्या दृष्टिकोनातून स्वयंपाक करायचा असतो. मिस्टरांना अचानक पद्धतीने रात्री निरोप आलेला आहे की तुम्हाला ऑफिसच्या कामासाठी बाहेर जायचं आहे म्हणजे दुसऱ्या गावाला जायचंय आणि उद्या सकाळी पहाटे उठून 5 वाजता तिला डबा करून द्यायचा आहे. तेव्हा तिच्याकडे घरात भाजी नसली तर ती काय करते की पर्याय शोधते, निर्णय घेते आणि ती त्या योग्य पद्धतीने त्या मिस्टरांना डबा करून देते. हा निर्णय तिचा त्या क्षणी असतो. त्याचबरोबर तिच्यामध्ये कुटुंबासाठी झटण्याची, सातत्याने कुटुंबासाठी नवीन नवीन काहीतरी करण्याची चिकाटी आणि जिद्द असते. ती हरत नाही, कधीच म्हणत नाही मी कंटाळली. काहीतरी नवीन करण्याची ती प्रयत्न करत असते. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं स्वयंपाक आवडो ना आवडो पण माझं घर म्हणजे काम करण्याची आवड प्रत्येकाला असते. एकदा तुम्ही लग्न झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर माझं कुटुंब म्हणून तुम्ही कार्य करता आणि मग माझं कुटुंब म्हणून ती जे काही कार्य करतात ती कार्याची आवड तुमच्यामध्ये निर्माण होते आणि ती कार्याची आवड निर्माण झाली की तुम्ही त्यातलं प्रत्येक कार्य मग अगदी फर्निचर पुसण्यापासून असेल, कपड्यांच्या घड्या घालण्यापासून असेल तर घरातले डब्बे स्वच्छ करणं असेल किंवा स्वयंपाक करणं असेल, निगुती असेल, आल्या गेल्यांचं आदरातिथ्य करण्याचं असू दे, ते तुम्ही आवडीने आणि आनंदाने करता.
मग हे कार्य करताना उद्योजकालाही कार्य करताना आवडीने आणि आनंदाने करावं लागतं. त्याचबरोबर आपल्याकडे येणारा प्रत्येक पाहुणा तुम्ही आनंदाने त्याचं स्वागत करतात, आदरातिथ्य करतात आणि त्याच्यातनं तुम्ही म्हणजे तुमच्यामध्ये त्यांच्याशी छान बोलण्याची तुमच्यामध्ये कला असते. मग तुमच्यामध्ये ही संवाद कौशल्याची कला सुद्धा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, भारतीय संस्कृतीमध्ये पुरुष प्रधान संस्कृती आहे. त्या बरेच पुरुष आहेत, पण तरी मला त्याबद्दल नाही म्हणायचं, पण पुरुषांचं वर्चस्व आहे आणि त्याच्यामुळे स्त्रियांवर अन्याय होतो. ती अन्याय सहन करण्याची सहनशीलता सुद्धा तिच्यामध्ये आहे. बऱ्याच वेळेस तिला आडवं तिरपं अगदी कुटुंबातल्या वेगवेगळ्या व्यक्तींकडनं ऐकावं लागतं. मग ती मुलं असतील, तिचे पती असतील किंवा सासू सासरे असतील किंवा इतर घटक असतील, यांच्याकडनं तिला ऐकावं लागतं, पण ती निमूटपणे सहन करते. ही सहनशीलता तिच्यामध्ये असते आणि ह्या सहनशीलतेच्या आधारावर सुद्धा तिने उद्योगात उडी जर मारली तर निश्चितपणे ती पुढे जाऊ शकते. आणि नाविन्यता, सृजनशीलता, ह्या दोन गोष्टी तर तिच्यामध्ये अत्यंत असतात. बघा, आज लॉकडाऊन मध्ये मागच्या वर्षी सगळ्यात जास्त सफर कोण झाला असेल तर घरातली महिला झाली, कारण तिला रोज घरामध्ये एवढे सगळेजण होते आणि त्या सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवावा लागत होता. स्वयंपाक बनवणे हे तिचं रोजचं रुटीन आहे, पण नवीन नवीन पदार्थ तिने युट्यूबच्या मदतीने केले आणि ते सादर केले. घरातल्या बाकी मेंबरनी पण काही नवीन गोष्टी शिकल्या, पण सगळ्यात महत्वाचं तिच्यामध्ये ती सृजनशीलता, नाविन्यता करण्याची, पदार्थ बनवण्यात नाही. आणि मग याच्यातनच ती उद्योग करू शकते. एखादा तिला आवडतीचा पदार्थ असेल तर ती उद्योग करू शकते. मग त्या दृष्टिकोनातून मला असं म्हणायचंय की महिला उद्योजकता बनण्यासाठी तुमच्यामध्ये असलेले गुण जे आहे, महिला म्हणून असलेले गुण आहे, ते गुण आपल्याला निश्चितपणे पुढे नेण्यासाठी कार्य करू शकतात आणि आपण अतिशय उत्कृष्टपणे उद्योजक बनू शकतो, आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम होऊ शकतो आणि त्याचबरोबर स्वतःचा स्वाभिमान हा जागृत करू शकतो आणि आपला एक आयडेंटिटी, स्वतःची महिला म्हणून आयडेंटिटी समाजामध्ये निर्माण करू शकतो, असा मला आत्मविश्वास आहे, असं मी इथे मुद्दाम नमूद करू इच्छिते. तर सगळ्यात महत्वाचं, आजच्या स्पर्धात्मक जगामध्ये आपण बघतो की काही म्हणजे आता मी दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यूनी मांडते की इथे जॉईन झालेल्या ज्या काही तरुणी असतील, मला माहित नाही किती संख्या, आधी कमी होती पण मला त्याच्याशी घेणं नाहीये, पण इथे ज्या काही जॉईन झालेले आहेत, पुरुष असतील किंवा महिला असतील, त्या आपल्या इतर समाजामध्ये, आणि मी एक अजून माझ्या विद्यार्थिनींना नेहमी सांगत असते, त्यामुळे इथे मी तुम्हाला सांगेन की कोणत्याही व्याख्यानाला तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला त्यातले जे काही एक दोन पॉइंट आवडले असतील ते तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये तर शेअर केलेच पाहिजे. पण मी म्हणेल की माझ्या मित्रमैत्रिणी आहेत, माझ्या आजूबाजूचे नागरिक आहेत, त्यांच्यामध्ये जर मी शेअर केले तर ज्ञानाने ज्ञान मिळतं, वाढतं. तसं समाजाची जागृती निर्माण करण्यासाठी आणि समाज विकास करण्यासाठी आपल्याला हे अत्यंत आवश्यक आहे. मग त्यामुळं आपल्याला जे काही ज्ञान मिळाले त्या ज्ञानाचा आपण प्रसार केला पाहिजे. मग मी आज माझ्या घरात मी नाही, मुलंही नाही आहेत, सुनबाई नाहीये आणि मलाही व्यवसाय करायचा नाही, मग मी कशाला कोणाला सांगू? तर हेच जर आपण आपल्या बहिणीच्या मुलींना किंवा बहिणीला, तिच्या वहिनीला किंवा इतर मैत्रिणींना त्यातला थोडाफार मुद्दा जरी सांगितला तर त्याच्यातून जे ज्ञान तुम्हाला मिळाले त्याचा प्रसार होऊ शकतो आणि आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजाला होऊ शकतो, असं मी नेहमी म्हणत असते. आणि मग त्या दृष्टिकोनातून आता आपण बघतो की लोकांना सगळ्यांना नोकरी पाहिजे. सकाळचं एक सर्वेक्षण झालेलं आहे आणि त्या सर्वेक्षणामध्ये ग्रामीण भागातल्या ज्या मुली आहेत लग्न करणाऱ्या, बघा हा विषय थोडासा मी वेगळ्या पद्धतीने सांगते पण तो मला उद्योजकतेच्या दृष्टीने जोडायचा आहे, की ह्या मुलींना लग्न करायचंय पण ते लग्न करण्यासाठी शेतकरी नवरा नकोय. फक्त ग्रामीण नाही, शहरी भागातल्याही मुलींना. आणि शेतकरी नवरा नकोय कारण तिथे शेतीत काम करावं लागतं, तो भाग वेगळा. पण त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं अनिश्चितता खूप आहे. तर सकाळमध्ये जे सर्वेक्षण पब्लिश झालंय त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की म्हणजे अनालिसिस करून रिपोर्ट आलेला आहे की शिपाई नवरा असला तरी चालेल पण मला शहरातलाच पाहिजे. कंपनीत शिपाई म्हणून काम करत असेल, सरकारी नोकरी पाहिजे, पण सरकारी नोकरी तर भरती होतच नाही 2012 पासून, तो भाग वेगळा. पण जर मी छोटा मोठा उद्योग जर केला किंवा तो मुलगा छोटा मोठा उद्योग करत असेल तर काय हरकत आहे, मी त्याला साथ देईल आणि मी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करेल. आज आपण बघतो की नोकरीला गेल्यानंतर
नोकरी मिळवण्यासाठी गेल्यानंतर साधारणतः 8 ते 10 हजार रुपये पगार मिळतो. आणि ह्या मेट्रो सिटीमध्ये किंवा निम शहरी सिटीमध्ये, म्हणजे असं मी म्हणेल की मेट्रो सिटी, पुणे मुंबई सारखी मेट्रो सिटी, औरंगाबाद, नगर, नाशिक यासारख्या सिटीमध्ये 8 ते 10 हजार रुपये पगाराच्या नोकरीमध्ये काहीही भागत नाही, कारण किमान भाडं 6 ते 8 हजार रुपये असतं. मग 2 हजारामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या महागाईच्या काळामध्ये परवडणार आहे का? नाही परवडणार. मग तेच तुम्ही जोखीम स्वीकारून जर समजा व्यवसाय केला तर 1-2 वर्षात व्यवसाय निश्चित पुढे पुढे जातो, हे मला आत्मविश्वासपूर्वक पद्धतीने सांगता येऊ शकते. आणि मग त्या दृष्टिकोनातून जर आपण त्याच्या अनुषंगाने जे शिक्षण घेणारे मुलं मुली आहेत त्यांनी, मी आता काही संस्थांची तुम्हाला माहिती सांगणार आहे पुढे, तर त्यांनी जर त्या आपलं शिक्षण चालू आहे, उदाहरणार्थ मी बीकॉम करते आहे, तर बीकॉमचे FYला असताना मी एखादा स्किल बेस्ड कोर्स घेतला, तो सायमल्टेनियसली केला, 1 महिन्याचा आहे, 2 महिन्याचा आहे, 3 महिन्याचा आहे, तो सायमल्टेनियसली केला, तर मी माझ्या पदवी घेत असताना एकाच क्षेत्रातले जर मी 2-3 कोर्सेस केले तर निश्चितपणे मला त्याचा फायदा होऊ शकतोय. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोग ही जी काही संस्था आहे, या संस्थेने आता स्किल बेस्ड एज्युकेशनचे काही कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट विद्यार्थ्यांना केलेले आहेत, पण विद्यार्थी त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. पदवी बरोबर माझ्याकडे 1-2 कोर्स असतील, समजा आज मी बीकॉम करते तर माझ्याकडे टॅली आणि GST असेल, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स किंवा डायरेक्ट टॅक्स, याची जर समजा 6 महिन्याची स्किल बेस्ड कोर्स असेल, डिप्लोमा असेल, सर्टिफिकेट कोर्स असेल किंवा 1 इयर डिग्री असेल, तर मी निश्चितपणे तुम्हाला सांगते की रिटर्न फाईल करण्यासाठी आणि GST रिटर्न फाईल करण्यासाठी आज समाजामध्ये व्यावसायिकांना खूप मोठ्या प्रमाणात या प्रकारच्या व्यावसायिकांची गरज आहे. मग त्या प्रकारचा व्यवसाय हा त्या मुलाला टाकता येऊ शकतो, मुलीला टाकता येऊ शकतो. एव्हन आम्ही असं म्हणेल की तुमच्यामध्ये ज्या महिला आहेत त्या महिला जर ग्रॅज्युएट झालेल्या असतील, बीकॉम झालेले असतील, त्यांनी या प्रकारचे कोर्सेस करावेत आणि आपल्या घरी लॅपटॉप असेल तर घर बसल्या आपल्याला उद्योग मिळतोय आणि खूप मोठ्या प्रमाणात अर्निंग हे घर बसल्या मिळते. आपलं घर, कुटुंब, मुलं सांभाळून आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतोय. मग त्या दृष्टिकोनातून आपण त्याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतंय. तर त्या याच्यातनं, आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं, ज्यांना आज इथे जॉईन झालेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या ज्या काही महिला आहे, अहमदनगर भागातल्या असतील, पुण्यातल्या असतील, नाशिक मधल्या असतील, यांना प्रत्येकाला, आणि मराठा सेवा संघाचं हे आहे संस्था असल्या कारणात मराठा कुटुंबातले जे सदस्य असतील त्यांचा शेतीशी खूप सारा संबंध आहे. स्वतःची शेती आहे, गाव आहे, गावावर आपण काही उद्योग जर केला तर त्या गावाचा तर विकास स्वतःचा तर विकास होणार आहे, पण गावाचा विकास होणार आहे. त्या गावातल्या नागरिकांना आपल्याला सुविधा देता येणार आहे. तेथून समाजाचे जी काही समाजाची राहणीमानाचा दर्जा आहे तो उंचावला जाणार आहे आणि त्याच्यातूनच आपल्या देशाचाही विकास होणार. मग त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये काही उद्योग करू शकतो का? तर असे अनेक उद्योग आहे की ज्याला खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे व्यवसायाला संधी आहे. फक्त ती दृष्टी आपल्याला असली पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि त्याच दृष्टीने सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला आता काही उद्योगांसंदर्भात माहिती सांगणार आहे. तर हे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक साऱ्या संस्था आहेत. त्याच्यातली पहिली संस्था आहे RCT किंवा MRCT. RCT ही सेल्फ एम्प्लॉयमेंट, रुरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे आणि महाराष्ट्रामध्ये ती महाबँक म्हणजे महाराष्ट्र बँक ज्या संस्थेतर्फे चालवली जाते, स्टेट गव्हर्नमेंट तर्फे चालवली जाते ही, आणि वेगवेगळ्या बँक म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये वेगवेगळ्या संस्थांतर्फे बँकांतर्फे चालवली जाते. केंद्र सरकारतर्फे ही योजना आली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये ही महाबँक रुरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या नावाने बँक ऑफ महाराष्ट्रातर्फे प्रत्येक जिल्ह्यामधल्या तर त्यातल्या 7 जिल्ह्यांमध्ये ही संस्था महाराष्ट्रातल्या चालते. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जे आहे त्याच्यात नाशिक आहे, ठाणे आहे, पुणे आहे, जालना आहे, औरंगाबाद आहे, असे 7 जिल्हे आहेत की ज्या संस्थांमध्ये प्रामुख्याने शहरांमध्ये या संस्थेमार्फत प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. तर हे प्रशिक्षण कार्यक्रम नीड बेस आहे, गरजाधिष्ठित आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक प्रकारचे 8 दिवसापासून तर 1.5 महिन्यापर्यंतचे कार्यक्रम यामध्ये राबवले जातात. तुम्ही
कुठल्याही महाराष्ट्र बँकेमध्ये गेलात आणि तिथे विचारलं की महाबँकेतर्फे चालणारे कोर्सेस आहे त्याची माहिती द्या, किंवा त्या प्रत्येक शाखेमध्ये त्याचं पॉम्पलेट लावलेलं असतं. फक्त यावर्षी म्हणजे कालच माझं त्या संस्थेच्या प्रमुखांशी बोलणं झालं, तर यावर्षी मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारे पॉम्पलेट छापलं नाही. कारण का तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कोर्सेस एकत्रित म्हणजे तिथे आणि तेही कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट हे आहे, कॉस्ट आहे. त्याच्यामध्ये राहण्याची खाण्याची सुविधा फ्री ऑफ कॉस्ट आहे. स्वतंत्र त्यांचं हॉस्टेल्स आहेत आणि हे पूर्णतः अत्यंत तज्ञ लोकांकडनं याचं मार्गदर्शन केलं जातं. तुम्हाला सांगते की माझ्या जवळजवळच्या 30 ते 40 विद्यार्थ्यांनी या प्रकारचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. म्हणजे वेगवेगळे, कोणी मोबाईल रिपेअरिंगचं प्रशिक्षण घेतलं, कोणी टेलरिंगचं घेतलं, कोणी ब्युटी पार्लरचं घेतलं, कोणी सॉफ्ट टॉईज तयार करण्याचं, आणि आज त्या स्वतःचा व्यवसाय करता आहेत. याची मला विशेष आनंदाची बाब आहे. आणि त्यामुळं आपण जी काही बेकारी आहे किंवा बाहेर जाऊन आपल्याला पैसा मिळवायचा, त्यापेक्षा आपण आपल्या आवडीप्रमाणे एखाद्या क्षेत्रामध्ये विषय निवडून आपण जाऊ शकतो. आता हा झाला आपण बेसिक कोर्स करू म्हटलं, तर याच्या पुढचे अनेक कोर्सेस अनेक संस्थांपर्यंत चालवले जातात. आणि जर समजा आपण वेळ देऊन ते केले तर निश्चितपणे उपयोगी ठरतात. आणि ह्या संस्थेतर्फे जे काही कोर्सेस राबवले जातात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तर फ्री ऑफ कॉस्ट आहेच, राहण्याची सोय आहे, जेवण आहे, पण मात्र तिथे उपस्थिती ही कंपल्सरी आहे. जेवढे दिवसाचा कोर्स असतो तेवढे दिवस. आणि उद्योग उभा करायचा असेल तर तुम्हाला प्रकल्प अहवाल तयार करावा लागतो, आणि त्या प्रकल्प अहवालाचं प्रशिक्षण सुद्धा या संस्थेतर्फे दिलं जातं. म्हणजे बेसिकली जे अनुसूचित वर्गातील लोक आहेत यांना तर कर्ज सुविधा सुद्धा आपल्यालाही दिली जाते मराठाला, पण ह्या कॅटेगरीच्या लोकांना याच्यात विशेष कर्ज सुविधेच्या सबसिडी सुद्धा आहेत. मग हे प्रशिक्षण कार्यक्रम जे आहेत ते प्रशिक्षण कार्यक्रम जर आपण आपल्या गरजेनुसार घेतले तर आपला स्किल विकसित होतं. आणि आज नोकरी नसेल तर आपण छोटं मोठं काम करून आपला विषय, पण आपल्या मराठा समाजाला दुर्दैवाने काम करण्याची लाज वाटते. आणि उद्योग करायचा असेल तर आपल्याला पडेल ते काम करावं लागतं. पण आपण आपल्या मुलांना हे जर शिकवलं किंवा आपण स्वतः त्याच्यामध्ये केलं तर निश्चितपणे 45 वयापर्यंतच्या महिलांना याच्यातलं प्रशिक्षण दिलं जातं, मुलं आणि मुली दोघांनाही. तर तुम्हाला सांगते नाशिक मधल्या काही सक्सेस स्टोरी याच्यामधल्या, तर ह्या सक्सेस स्टोरी मध्ये त्यांचा लाखो रुपयाचा व्यवसाय आहे. कशाचा? बॅग शिवण्याचा. इलेक्ट्रिक जे काही मोटर्स आहेत, शेतीच्या निगडीत इलेक्ट्रिक मोटर्स असतात, आणि ह्या मोटर रिपेअरिंगचं आणि मोटर वाइंडिंगचं काम करणारा एक त्यांनी तिथे कोर्स केला 1 महिन्याचा. आणि त्या व्यक्तीने म्हणजे त्यांची नोकरी गेली होती, 27 वय होतं, नोकरी गेली, त्यांनी 1 महिन्याचा कोर्स केला आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय टाकला. तर 1.5 वर्षामध्ये त्यांच्याकडे वैयक्तिक 24 कर्मचारी मला आहेत. मी स्वतः त्यांच्या व्यवसायामध्ये जाऊन भेट देऊन आलेली. मग याच्यावरनं आपल्याला काय सांगता येऊ शकेल? मला म्हणायचंय की आपण केलं, ठरवलं तर निश्चितपणे त्याचा फायदा होऊ शकतो, आणि त्या दृष्टिकोनातून आपण या गोष्टींचा फायदा घेतला पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये गेलात तर तुम्हाला या संस्थेबद्दलची माहिती मिळेल, किंवा आता तर तेही गरज नाहीये. फक्त महाबँक सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे नेटवर टाकलं की तुम्हाला त्यातली मराठी आणि इंग्लिश मधली दोन्ही भाषेमध्ये माहिती उपलब्ध होते. त्याच्यानंतरची पुढची संस्था आहे खादी आणि व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन, म्हणजेच खादी ग्रामोद्योग. हा खादी ग्रामोद्योग जो आहे, ह्या खादी ग्रामोद्योग मध्ये सगळ्यात महत्वाचं सामाजिक उद्देश जो आहे त्याचा की रोजगार निर्मिती करणं. आणि ह्या रोजगार निर्मितीच्या याच्यामध्ये जे काही प्रशिक्षणार्थी आहे यांना, प्रशिक्षणार्थींना प्रामुख्याने उद्योग कोणता निवडावा, मी कोणता उद्योग सुरू करावा याचा त्यांच्या मनामध्ये गोंधळ असतो. पण तो गोंधळ दूर करण्यासाठी त्यांनी अगोदर 200 उद्योगांची यादी दिलेली आहे. मग आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रानुसार त्याचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. आणि ते प्रशिक्षण घेतल्यानंतर सगळ्यात महत्वाचं, आपण त्या क्षेत्रामध्ये जर व्यवसाय केला
वस्तूची निर्मिती केली, सेवा दिली, तर निश्चितपणे आपल्याला तर हे जे काही खादी ग्राम उद्योगचे उद्योग आहे किंवा कस्तुरबा गांधी खादी ग्राम उद्योग असं पण नावाने त्याचं आहे, नाशिकमध्ये सुद्धा त्याच्यातलं एक कोर्स हा तिथे म्हणजे स्वतंत्र इन्स्टिट्यूट आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या इन्स्टिट्यूट आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण जर समजा याच्यातर्फे सुद्धा काही प्रशिक्षण कार्यक्रम घेतले तर ते प्रशिक्षण कार्यक्रमाचा निश्चितपणे प्रशिक्षण घेतलं तर त्याचा निश्चितपणे आपल्याला फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. आणि त्याच्यातून आपण घर बसल्या काही उद्योग सुरू करू शकतो. एव्हा घर बसल्याच नाही तर आपण त्याच्यातनं इतर ठिकाणी आपल्याला मोठा व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यात एकत्रित्या 2-3 जणांनी येऊन सुद्धा प्रामुख्यानं व्यवसाय सुरू करू शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक व्यवसायामध्ये असलेलं जिल्हा उद्योग केंद्र. प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्योगाला प्रशिक्षण देण्यासाठी उद्योगाचं प्रशिक्षण देण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने 1978 मध्ये ह्या संस्था स्थापन केलेल्या आहे. डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर म्हटले जातं त्याच्यामध्ये, DIC. याचा मुख्य उद्देश काय आहे तर छोटे व्यवसाय, लघु उद्योग आणि ग्रामीण उद्योग याला प्रशिक्षण देण्यासाठी याचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशिक्षण देणं आणि त्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या सर्व्हिसेस सेवा उपलब्ध करून देणं आणि ह्या सेवा देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं जिल्हा केंद्र इथे स्थापन झालेलं आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे या जिल्हा उद्योग केंद्रातर्फे उद्योगांबद्दल तर माहिती दिली जातेच, पण त्याचबरोबर तो उद्योग कसा चालवायचा, तो प्रकल्प उद्योग कसा तयार करायचा, त्याच्यामध्ये या क्षेत्रातल्या समजा कुठे कुठे कच्चा माल मिळू शकतोय, त्याच्यासाठी लागणारा मार्केट कुठे आहे, प्रकल्प उभा करताना कोणत्या बँकांकडून कोणत्या प्रकारचं कर्ज उपलब्ध करून दिलं जातंय, या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचं प्रशिक्षण तर दिलंच जातं. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्योग उभारणाऱ्यांना त्यांच्या कामात सहाय्य करणं, समन्वय साधणं, युवकांना स्वयंरोजगार करण्यासाठी तांत्रिक शिक्षण देणं आणि उद्योजकीय प्रशिक्षण देणं की ज्याच्यातनं त्याच्यातनं एंटरप्रिनरशिप स्किल्स उद्योजकतीय कौशल्य विकसित होऊ शकतील, त्याच्या आत्मविश्वास विकसित होऊ शकेल आणि तो स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकेल. तर त्या दृष्टिकोनातून ही एक संस्था प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात काम करते आणि या संस्थांमार्फत सुद्धा दर महिन्याला वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात. तुम्ही त्या ठिकाणी जर गेलात तर तुम्हाला आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये त्याची माहिती मिळू शकेल. त्याच्यानंतर पुण्यामध्ये असलेली एक जी संस्था आहे जी प्रशिक्षण देणारी आहे, ज्यातून खूप मोठ्या प्रमाणात उद्योग सुरू होतात, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिटकॉन ही संस्था आहे. या संस्थेतर्फे लघु व ग्रामीण उद्योगासाठी रूपरेषा तयार केल्या जातात आणि प्रकल्प कसा तयार करावा हे शिकवलं जातं. त्याचबरोबर भांडवली खर्च जो आहे व्यवसायाचा, तो व्यवसायाचा भांडवली खर्च कसा येतो, उत्पादन खर्च कसा येतो, कच्चा मालाचं प्रमाण काय असलं पाहिजे, व्यवसायासाठी लागणारा खेळतं भांडवल जे आहे त्याच्या अपेक्षित विक्री किती होऊ शकणार आहे, त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं तुम्ही गुंतवलेला पैसा जो आहे तो किती दिवसात तुम्हाला परतावा मिळू शकणार आहे, किती मनुष्यबळाची गरज पडू शकेल आणि वर्षभर व्यवसाय किती दिवस करावा लागेल, म्हणजे व्यवसाय किती दिवस चालेल याचं पूर्ण विश्लेषण शिकवलं जातं. आणि त्याच्यातून तुम्हाला स्वतःला प्रकल्प अहवालाचं प्रशिक्षण तर दिलं जातं, पण त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे प्रकल्प प्रशिक्षण जे आहे त्याचे प्रात्यक्षिक सुद्धा एंट्रनशिपद्वारे त्यातनं विद्यार्थ्याला माहिती दिली जाते. आणि हे कोर्सेस हे समाजाची आणि औद्योगिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन तयार केले जात असतात. आणि याचं ऑफिस पुण्यात आपण शिवाजीनगरला गेल्यानंतर शिवाजीनगर स्टेशनच्या इथे लोकमंगलचं महाबँकेचं जे काही कार्यालय आहे त्याच्या अपोजिट साईडला मिटकॉनचं ऑफिस आहे आणि त्याच्यातून प्रामुख्यानं सगळ्या क्षेत्राच्या दृष्टिकोनातून याच्यातनं प्रशिक्षण दिलं जातं. तर याच्यामध्ये पर्यावरणीय क्षेत्र, ग्रीन पॉवर जे आहे त्या दृष्टिकोनातून किंवा बँकिंगच्या दृष्टिकोनातून, इम्पोर्ट एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचं आजच्या क्षेत्रामध्ये प्रोसेसिंग इंडस्ट्रीला खूप मोठ्या प्रमाणात हे आलेले संधी निर्माण झालेल्या आहे. म्हणजे शेतीवर आधारित प्रोसेसिंग उद्योग, प्रक्रिया उद्योग, या प्रक्रिया उद्योगामध्ये टोमॅटो पासून केचप करणं, ज्वारी पासून वाईन तयार केली गेलेली आहे.
याचं सुद्धा प्रशिक्षण त्याच्यामध्ये दिलं जातं. म्हणजे प्रत्येक फळापासून काय काय, म्हणजे फळभाज्या असतील म्हणा, फळं असतील म्हणा, कडधान्य असेल, या सगळ्यांपासून आपल्याला कुठले प्रक्रिया उद्योग करता येऊ शकतील याचं प्रशिक्षण त्यामध्ये दिलं गेलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्याचा वापर करता म्हणजे प्रशिक्षण घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये पुन्हा फक्त तेवढंच नाहीये, तर ब्युटीशी रिलेटेड ब्युटी टेक्निक्स, फूड प्रोसेसिंग, 4-व्हीलर मेकॅनिक्स, टेक्निशियन्स, केटरिंग, पॅकिंग, वॉटर, एक्सपोर्ट इम्पोर्ट डिमांड निर्माण झालेली आहे, जी आज शहरी भागामध्ये त्याचा पुरवठा केला जातो. आपण बघतो की चिकन, मटन आणि डेअरी याच अनुषंगाने आणि फिशरी या चारही क्षेत्राला खूप मोठ्या प्रमाणात मागणी निर्माण झालेली आहे. आणि याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणात रोजगार तर निर्माण होतोच आहे, पण आर्थिक विकास झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांना आपलं घर मेंटेन ठेवायचं असतं. त्या दृष्टिकोनातून पेंटिंग व्यवसाय जो आहे, त्या पेंटिंग व्यवसायासाठी पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर क्रिएट करण्याचं काम सुद्धा ह्या मिटकॉन संस्थेतर्फे केलं जातं. तर त्या दृष्टिकोनातून आपण ह्या मिटकॉन संस्थेचं सुद्धा MITCON हे जर नाव टाकून गुगलवर सर्च केलं तर आपल्याला त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती तिथे मिळू शकेल. त्याच्यानंतरची सगळ्यात महत्वाची एक संस्था आहे जी शेती उद्योगाशी आधारित आहे. आता मी इथे तुम्हाला मुद्दाम एक हे सांगणार आहे की आपल्याला महात्मा गांधींच्या तत्वानुसार वागण्याची आज गरज निर्माण झालेली. ती का निर्माण झाली? तर सगळ्यात महत्वाचं नागरिकीकरण खूप वाढलेलं आहे. शहरी भागांमध्ये ताण निर्माण होतोय, जागेचे प्रश्न निर्माण होतात, ते राहण्याचे प्रश्न निर्माण होतात, ते महागाई वाढलेली आहे आणि मिळणारं उत्पन्न हे कमी आहे. त्याच्यामुळे आपल्याला ग्रामीण भागामध्ये गावाकडे चला या तत्वाचं पालन करावं लागणार आहे. म्हणजेच महात्मा गांधींनी सांगितलेलं जे तत्व आहे ते तत्व गावाकडे जाऊन उद्योगाची निर्मिती करणं हे आपल्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हॉर्टिकल्चर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहे, सेंटर आहे, तळेगावला आहे पुण्यामध्ये, ते आशिया खंडातील एकमेव असं सेंटर आहे की जे भारतातील कृषीप्रधान देश आहे त्या देशातील शेती पारंपरिक पद्धतीने आपण करतो, पण त्याला आधुनिक पद्धतीने करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे हॉर्टिकल्चर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे टिश्यू कल्चरद्वारे रोपवाटिका कशा तयार करायच्या, रोपं कशी करायची किंवा शेती कशी करायची याच्याबद्दलचं तंत्रज्ञान हे या प्रशिक्षणातनं व्यावसायिक धर्तीवर दिलं जातं. आणि याच्यातून रोपवाटिका, फळं, फुलं, भाजीपाला यांच्या निर्मितीचं तंत्रज्ञान आणि हरितगृह उभारणी प्रशिक्षण इत्यादी बाबतचं प्रशिक्षण या संस्थेमार्फत दिलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जी काही आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगमुळे अनिश्चितता निर्माण झालेली आहे, या अनिश्चिततेमध्ये वातावरण आजही कालही पाऊस पडलाय, थंडी जशी पडायला पाहिजे ती ऑक्टोबर पासून तशी थंडी पडली नाही आणि ती आज काल पाऊस पडल्यामुळे थंडी वाजू लागलेली आहे. आणि त्याचबरोबर अचानक ऊन पडतं, कडक ऊन पडतं आणि याच्यातून शेतीची अनिश्चितता निर्माण झाली. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला शेती ही प्रामुख्यानं हरितगृह आणि जे काही एक शब्द आठवेना, हरितगृहांचा वापर करून ती करावी लागणार आहे, पॉली हाऊस आणि ग्रीन हाऊस यांच्यातर्फे. मग त्याबाबतचं प्रशिक्षण जर आपण घेतलं आणि त्या पद्धतीने आज शेतीला भांडवल पुरवठा करणाऱ्या अनेक बँका आहेत, पण आपण आधुनिक विचाराने जर शेती केली तर निश्चितपणे त्याचा फायदा होऊ शकतो. आणि त्यालाच जोड जर समजा आपण इम्पोर्ट अँड एक्सपोर्टची मिटकॉनच्या कोर्सची दिली तर त्याच्यातून प्रामुख्यानं मिटकॉनच्या कोर्सची जर जोडू दिली तर आपण निर्यात करू शकतो. तर तशा पद्धतीने आपण विचार केला तर निश्चितपणे मला असं वाटतंय की या प्रशिक्षणाचा आपल्याला उपयोग होऊ शकतोय. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आहे रोटोटेक्स याच्यामध्ये जी काही संस्था आहे या संस्थेतर्फे काजू प्रक्रिया उद्योगाबाबत मशिनरी तयार करणं आणि तसंच त्याचं प्रशिक्षण देणं, अहवाल तयार करणं आणि फक्त प्रशिक्षण देणं मशिनरी तयार करण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर त्या व्यवसायासाठी लागणारे काजू जे आहेत ते काजूही त्याच्यामध्ये पुरवले जात असतात. आणि त्या पुरवणाऱ्या काजूमध्ये त्याच्यातून
काजूशी निगडीत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करता येऊ शकतात. तर तेही प्रशिक्षण आपल्याला या रोटोटेक्स ट्रान्समिशन नावाच्या कंपनीतर्फे 1992 साली स्थापन झालेली आणि या संस्थेतर्फे दिलं जात आहे. तर ते सुद्धा हे आपल्या व्यवसायासाठी म्हणजे व्यवसाय निर्माण करण्यासाठी खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं हार्ट ॲग्रोटेक ही जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये काम करणारी एक संस्था आहे. त्याच्यातून जे प्रक्रिया उद्योग आहे, मी ज्याचा उल्लेख केला, त्या प्रक्रिया उद्योगामध्ये फूड प्रिझर्वेशन करून ते कसं स्टोरेज केलं पाहिजे त्याचं प्रशिक्षण दिलं जातं. आणि त्यामध्ये टोमॅटो केचप करणं असेल किंवा आवळा जे आहेत, आवळ्याच्या अनेक प्रकारचे पदार्थ आपल्याला म्हणजे सरबत असेल, त्याचबरोबर कॅन्डी असेल, या वेगवेगळ्या बाबींचं प्रशिक्षण केलं जात आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण आवळा प्रक्रिया उद्योगाच्या मध्ये पुढे गेलं पाहिजे. तसंच सगळ्यात महत्वाचं आले प्रक्रिया उद्योग आहे. म्हणजे वेगवेगळ्या पदार्थ शेतीत निर्माण होणारे जे काही फळं फुलं आहेत, भाज्या आहेत, याचं स्टोरेज कसं करायचं आणि ज्याचा एक्सपोर्ट कसा वाढवायचा याच्यावर सुद्धा आपल्याला काम करता येऊ शकतं. आणि त्या दृष्टिकोनातून याचं जर प्रशिक्षण आपण घेतलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं. तर या वेगवेगळ्या संस्था आहेत. त्याच्या व्यतिरिक्त काही वेगळ्या संस्था पण आहेत ज्या संस्थांतर्फे प्रामुख्यानं प्रशिक्षण दिलं जातं आणि ते प्रशिक्षण देण्यासाठी गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पंतप्रधान जी काही योजना आहे, पंतप्रधानच्या योजना, त्या पंतप्रधानांच्या योजनांच्या द्वारे आपल्याला प्रशिक्षण दिलं जातं. आणि ते प्रशिक्षण देत असताना सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये प्रामुख्याने केंद्र सरकारचे विविध उपक्रम आहे प्रशिक्षणासाठी आणि कम्युनिटी डेव्हलपमेंट थ्रू पॉलिटेक्निक्स आणि व्यवसायाभिमुख मोफत शिक्षण हे दिलं जात असतं. आणि त्यातल्या गरजू महिला विशेषतः महिला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले घटक आणि मागासवर्गीय घटक जे आहेत त्यांच्यासाठी आणि बेरोजगारांसाठी हे प्रशिक्षण दिलं जातं. याच्यामध्ये प्रामुख्यानं जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी याच्या अंतर्गत आपल्याला बेकरी, कुकरी, हस्तकला, गारमेंट मेकिंग, शिवणकाम असे विविध अभ्यासक्रम विकसित केलेले आहेत आणि ते पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन शिकवतात. तर त्या दृष्टिकोनातून हेही आपल्याला अत्यंत उपयुक्त कोर्सेस आहे. आणि याच्यासाठी जर समजा आपल्याला ते प्रोग्राम आपल्या शहरामध्ये राबवायचे असतील किंवा गावामध्ये राबवायचे असतील तर आपण 15 ते 20 म्हणजे विद्यार्थ्यांना किंवा महिलांना एकत्रित केलं आणि त्या संस्थेकडे जर डिमांड केली तर आपल्याला ते कोर्सेस आपल्या गावामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी येऊन आपलं प्रशिक्षण घेतात आणि त्याच्यातून आपण उद्योग सुरू करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रशिक्षणासाठी येणारा खर्च, शिक्षकांचं मानधन, कच्चा माल, या सर्व गोष्टी ही संस्था प्रोव्हाइड करते. आणि त्याचबरोबर जे इच्छुक विद्यार्थी आहे त्यांच्या जर समजा राहण्याची सोय नसेल तर त्यांच्या प्रशिक्षण काळापुरती राहण्याची सोय सुद्धा उपलब्ध करून दिली जाते. पण ज्या गावामध्ये आपण प्रशिक्षणाची मागणी करणार आहोत त्यांची एकच अट आहे की त्या गावामध्ये प्रशिक्षणासाठी लागणारी जागा ती त्या नागरिकांनी उपलब्ध करून द्यावी अशी त्यांची एक मागणी असते. तर या दृष्टिकोनातूनही आपण या संस्थेचा लाभ घेऊन हे वेगवेगळे जे कोर्सेस आहे या कोर्सेसचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रात प्रिंटिंग टेक्नॉलॉजी म्हणजे फक्तच महाराष्ट्रात नाही सगळीकडे प्रिंटिंग टेक्नॉलॉजी याला चालना आलेली आहे. आणि त्याच्यामुळं महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी पुणे विद्यार्थी गृह यांच्यातर्फे DTPचं प्रशिक्षण, स्क्रीन प्रिंटिंगचं प्रशिक्षण, गारमेंट मेकिंग, मोटर वाइंडिंग आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मशीन एम्ब्रॉयडरी, बुक बाइंडिंग, सुतारकाम असे विविध अभ्यासक्रम हे पुणे जिल्ह्यामध्ये शिकवले जात असतात. त्याचे नंबर सुद्धा माझ्याकडे याच्यामध्ये अवेलेबल आहेत. आपण लागतील तेव्हा त्या संदर्भात मी तुम्हाला देऊ शकेल. आणि सगळ्यात महत्वाचा अजून एक भाग सांगेल महिलांच्या दृष्टिकोनातून. ज्या महिला घरी आहेत, गृहिणी आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातून प्रत्येक महिलेला काहीतरी वेगळं येत असतं. वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ बनवण्यामध्ये काही महिला खूप हे असतात. काही महिला शिवणाच्या याच्यामध्ये नाविन्यता आणत असतात. त्याचबरोबर काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी त्या करत असतात. आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगेल
निलिमा मिश्रा माझ्यापेक्षाही 2 वर्षांनी लहान, त्यांना नोबेल पुरस्काराच्या इक्वल असलेला, म्हणजे इक्वल म्हणजे आशिया खंडातला नोबेल पुरस्कार म्हटला जाणारा मॅगेसेस पुरस्कार मिळालेला आहे. तो पुरस्कार कशासाठी मिळाला? तर त्यांनी 1800 बचत गट, आता त्यांच्या नावावर 1800 बचत गट एकत्रित केलेले आहेत, म्हणजे त्यांना निर्माण केलेले आहे. त्या बचत गटातर्फे त्यांनी वेगवेगळे हे केले, व्यवसाय सुरू केलेले. पण त्यातला त्यांना जो काही पुरस्कार मिळाला आहे तो पुरस्कार मुख्यतः धुळे जिल्ह्यामधल्या आहेत त्या, आणि त्यांनी धुळे जिल्ह्यातील महिलांना वेगवेगळ्या, आता तो जरा गुजरातला बाउंड्रीला आहे जिल्हा, त्याच्यामुळं तिथे कलाकुसरीला जास्त महत्व आहे आणि त्याचबरोबर नाविन्यतेचा. तर त्यांनी गोधड्या ज्या आहेत, कपड्याचे, जुन्या कपड्यांपासून आपण गोधड्या बनवतो, तर उरलेलं जे काही शिवण कामातनं उरलेलं जे काही कापड आहे त्याचं पॅचवर्क केलं आणि त्या पॅचवर्क पासून गोधड्या तयार केल्या. फक्त तेवढ्या पॅचवर्क पासून नाही तर वेगवेगळ्या पद्धतीने कलाकुसरीचा वापर करून आणि त्या गोधड्या निर्यात केल्या. त्या गोधड्या त्यांनी महिलांकडून बचत गटामार्फत तयार करून घेतल्या आणि त्या निर्यात केल्या जातात. ते आज त्यांचा लाखोचा व्यवहार आहे. बघा, म्हणजे आपल्यामध्ये जी कला आहे त्या कलेचा लोकांकडनं काम करून घेताना जर उपयोग झाला तर निश्चितपणे आपण त्याला व्यवसायाचं मोठं स्वरूप देऊ शकतो आणि त्याच्यातून आपलं स्वतःचं तर हित साधू शकतोय. पण त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं, त्याच्या अनुषंगानं ज्या काही त्यामध्ये गटामध्ये येणाऱ्या महिला आहे त्या प्रत्येक महिलेचं आपल्याला काय करता येऊ शकेल, आर्थिक सक्षमीकरण करता येऊ शकणार. आणि मग त्या दृष्टिकोनातून ते आर्थिक सक्षमीकरण करणं ही आपली जबाबदारी आहे. आमच्याच एक ताई आहेत, त्या अतिशय सुंदर चकल्या बनवतात, करंज्या बनवतात. त्यांनी मध्ये त्याची निर्यात केली होती. म्हणजे परदेशामध्ये राहणारे आपली जी काही मुलं आहेत, या मुलांना आपले घरचे पदार्थ खायला आवडतात, पण आई नोकरी करते, शक्य नाही करायला, वेळ नाही. मग त्यावेळेस त्यांनी काय केलेलं की ते करून पॅकिंग करून पाठवलं. आत्ताच माझी एक महिलेशी चर्चा झाली आणि ती कल्याणमध्ये राहत होती. तिने सांगितलं की मी 1000 किलोच्या चकल्या करायची. किती? 1000 किलोच्या चकल्या करायची, बायका लावून ती करून घ्यायची. पण तिच्याकडे तिचं त्या चकली करण्याचं कौशल्य होतं, वेगवेगळे गोड पदार्थ तयार करण्याचे, खोबऱ्याचे लाडू करण्याचं कौशल्य होतं तिच्या सासूच्या अंगी. मग त्या काय करायच्या की काही 4-5 महिला यांचे हे पदार्थ त्यांचे, त्याच्याबरोबर त्याची रेसिपी त्यांची, आणि त्याच्याद्वारे फक्त महिलांना ते करून द्यायचं आणि त्यांच्या मदतीने ते तयार करून पॅकिंग करून परदेशात निर्यात करायचं. खूप मोठ्या प्रमाणात व्यवसाय करता येऊ शकतो. ह्या बचत गटातर्फे जर समजा तुम्ही एकत्रित 10 ते 15 महिला एकत्रित आलात, तुमच्या कौशल्याच्या अनुषंगाने तुम्ही व्यवसाय केला तर त्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणातल्या व्यवसायाच्या संधी या उपलब्ध होऊ शकतात. तर त्या दृष्टिकोनातून मी आज तुम्हाला काही बाबी या सांगितलेल्या आहेत. आणि शेवटी मी एकच सांगेन, म्हणजे अनेक आहेत अजून, पण वेळेची अजून वेळ आहे का सर? हॅलो, अजून मला किती वेळ आहे सर? नाही, बोला मॅडम, बोलता येईल. हो, चालेल. तर या दृष्टिकोनातून अनेक महिला आहेत की ज्या महिलांचा सगळ्यात महत्वाचा आपल्याला उल्लेख करता येऊ शकेल, किंवा काही उद्योजक आहे. अजून एक मुद्दा स्किप झालेला आहे माझा. तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आता काय झालेलं आहे की आपण बघतो की प्रत्येक गोष्ट ही टेक्नॉलॉजीशी जोडली गेलेली आहे, मोबाईलशी. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आणि कोरोनामुळे तर आपल्या प्रत्येक घरामध्ये 4 ते 5 मोबाईल या घरामध्ये आलेले आहेत. आणि मोबाईल बरोबरच आपलं वायफाय आलेलं आहे, डेटा पॅक आलेला आहे. आपण युट्यूबच्या मदतीने अनेक पदार्थही करून पाहिलेले आहेत. अनेक अशा प्रशिक्षण देणाऱ्या संस्था युट्यूबवर पण आहेत, पण त्याच्यासाठी आपल्याला काही सबस्क्रिप्शन भरावं लागतं. ते आपण भरलं तर आपण घर बसल्या करू शकतो. तर त्या दृष्टिकोनातून आपण असे प्रशिक्षण कार्यक्रम घ्यावेत आणि ह्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा फायदा आपल्याला होऊ शकतो. त्यातली अजून एक संस्था, पण ते प्रत्यक्ष द्यायचे आता ऑनलाईन त्यांनी सुरू केलेलं आहे. तर सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर जे पुण्यामध्ये चालतं, त्याच्यामध्ये आपले सकाळ वर्तमान पेपरचे संपादक प्रताप पवार आणि अभिजित पवार यांनी हे केलेलं आहे. त्याच्या प्रमुख ज्या आहेत त्या डॉक्टर अपूर्वा पालकर मॅडम आहेत. आणि त्यांच्यातर्फे अनेक स्किल बेस्ड कोर्सेस हे केले जातात आणि त्याच्यातनं मोठी यादी आहे त्यांची.
ते अगदी निवेदकापासून ते पत्रकारा बनण्यापर्यंतचे, आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं शेतीमध्ये छोटे उद्योग निर्माण करण्यापासून ते मोठ्या उद्योगापर्यंत, म्हणजे पॉली हाऊस पर्यंत, ग्रीन हाऊस पर्यंतचे, किंवा रोपवाटिका तयार करण्यासंदर्भातले, एक प्रक्रिया उद्योगासंदर्भातले 8-8 दिवसापर्यंतचे स्किल बेस्ड फुल टाइम कोर्सेस ही त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत, आणि त्याचा आपण वापर करून घेऊ शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना ते फक्त त्या स्पेसिफिक विषयापुरतं देत नाही, तर मॅनपॉवर म्हणजे मनुष्यबळ व्यवस्थापन कसं करायचं, त्याचं मार्केटिंग कसं करायचं, प्रकल्प अहवाल कसा करायचा, काळजी कशी घ्यायची, जर प्रक्रिया उद्योग असेल तर त्याचं हायजीन मेंटेन कसं करायचं, याबाबतचं सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. अशा अनेक संस्था आज आहेत की ज्याद्वारे आपल्याला प्रशिक्षण घेता येऊ शकतंय. त्या प्रशिक्षणाचा वापर करून आपण उपयोग करू शकतो. तर मी जे सांगत होते की आज आपल्या घरामध्ये मोबाईल आलेला आहे, आणि मोबाईल बरोबर आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या हे फॅसिलिटीज मिळालेल्या आहेत, आणि त्याच्यातून अनेक ऍप तयार झालेले. मग ज्या विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजीचं नॉलेज आहे त्यांनी आपल्या गरजा ओळखल्या पाहिजे, आणि त्या गरजा ओळखून प्रामुख्यानं तशा प्रकारचा ऍप निर्माण करण्यासाठी आपण काही करू शकतो का? एखादा ऍप निर्माण करू शकतो की जेणेकरून ग्राहकाला सर्व्हिस मिळू शकणार आहे, आणि त्याच्यातून आपला पण आर्थिक विकास होणार आहे. तर तुम्हाला त्यातले काही उदाहरणं सांगेल की विजय शेखर शर्मा जे होते, हे शिकत असताना त्यांना शिक्षकांनी वर्गामध्ये प्रश्न विचारला, इंग्रजीमध्ये प्रश्न विचारला, त्यांना इंग्रजीचं उत्तर देता आलं नाही. त्याच्यामुळे त्यांना इतकं शरमल्यासारखं झालं आणि ते शेवटच्या बेंचवर जाऊन बसले. त्यांनी मग ठरवलं की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, आपल्याला उत्तर देता आलं नाही, इंग्रजी आलं नाही, म्हणून त्यांनी ग्रंथालयात बसून खूप वाचन केलं, आणि त्या वाचनातून त्यांना टेक्नॉलॉजीचं तर ज्ञान मिळालं, बाकी अवांतर ज्ञान मिळालं, पण तंत्रज्ञानाच्या या कालावधीमध्ये त्यांनी वेबसाईटची निर्मिती केली, आणि त्याच्यातून पेटीएमची, आज सगळ्यांच्या हा मोबाईलमध्ये पेटीएम आहे, आणि या पेटीएमची निर्मिती करणारे विजय शेखर शर्मा हे आज जवळजवळ त्यांचा 700 की 800 करोडचा बिझनेस आहे. त्याच्यानंतरचे सगळ्यात महत्वाचं सचिन बन्सल हे अमेझॉन मध्ये नोकरी करत होते, आणि ते अमेझॉन मध्ये नोकरी करत असताना अमेझॉन मध्ये आपल्याला अगोदर पेमेंट करावं लागतं. तर फ्लिपकार्ट म्हणजे ही परदेशी कंपनी आहे, आणि तिला वर्क फ्रॉम डिलिव्हरी झाल्यानंतर कॅश पेमेंट करता येतं, हे पण सुविधा आहे. परंतु ही परदेशी कंपनी आहे, या परदेशी कंपनीमध्ये आपण नोकरी करण्यापेक्षा आपण आपल्या भारतामध्ये एखादी कंपनी स्थापन करावी का, या दृष्टिकोनातून त्यांनी विचार केला, आणि त्याच्यातनं त्यांनी फ्लिपकार्ट ही कंपनी सुरू केली. आणि आज फ्लिपकार्टचंही अमेझॉनच्या याच्या बरोबरच, म्हणजे अमेझॉन ही खूप मोठी कंपनी आहे, पण भारतीय कंपनी म्हणून स्वतंत्र नाव तिचं आहे. त्याच्यानंतर युअर स्टोरी ही जी काही आपले ऍप आहे, या ऍपच्या सीईओ ज्या आहेत त्या श्रद्धा शर्मा यांनीही समाजासाठी हे करून युअर स्टोरीचं ऍप क्रिएट केलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रवासी आणि बस यांच्यातील दुवा याच्या साधणारा, आणि आपल्याला प्रवास करायचा असेल तर रेड बस नावाचा ऍप हा फणींद्र समा यांनी तयार केलेला आहे. आणि हे जे काही 5-6 नावं आहेत हे अत्यंत टॉपमोस्ट आयटी क्षेत्रातले आहेत, म्हणजे आयटी क्षेत्रातले म्हणजे आयटीशी निगडित व्यवसाय करणारे हे, याला स्टार्टअप असं म्हटलं जातं. म्हणजे जेव्हा आपण एखादा व्यवसाय तंत्रज्ञानाची जोड देऊन सुरू करतो तेव्हा त्याला स्टार्टअप बिझनेस असं म्हटलं जातं. आणि आज प्रामुख्याने आपण अशाच प्रकारचे व्यवसाय ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागत नाही, फक्त आपल्या कल्पकतेचा वापर, नाविन्यतेचा वापर, आपल्या सृजनशीलतेचा वापर आणि ग्राहकांच्या गरजा हे जाणून घेऊन, म्हणजे गरजा जाणून घेऊन जर आपण ही कल्पकता आपली वापरली तर त्याच्यातून व्यवसायाच्या खूप मोठ्या प्रमाणात संधी आहेत. पण आपल्याला त्याच्यासाठी पेशन्स ठेवावे लागतात आणि वाट बघावी लागते. निश्चितपणे आपल्याला म्हणजे यश मिळत असतं. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं उद्योजकाच्या अंगी हे पेशन्स ठेवायचे असतील तर कोणते गुण असले पाहिजे, तर त्या दृष्टिकोनातून त्याला ज्या व्यवसायामध्ये काम करायचं, आता मी प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था सांगितल्या, पण त्यांनी निश्चित केले प्रशिक्षण घेतले आणि मला व्यवसाय करायचा असेल
तर त्याच्यातली सखोल माहिती, जसं विजय शेखर शर्मा यांना इंग्रजीत उत्तर देता आलं नाही, त्यांनी ग्रंथालयात तासनतास बसून अभ्यास केला आणि त्याच्यातून त्यांनी एका वेबसाईटची निर्मिती केली. अभ्यासातनं मिळालेल्या ज्ञानाच्या आधारावर आज तो एक छान व्यवसाय, मोठा व्यवसाय आणि गरजाधिष्ठित व्यवसाय हा समाजाला मिळाला. तर त्या दृष्टिकोनातून त्या क्षेत्रातली सखोल माहिती आपण घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. हा गुण उद्योजकाच्या अंगी असला पाहिजे. त्याचबरोबर तो अस्वस्थ असला पाहिजे. म्हणजे काय, एका ठिकाणी स्वस्थ न बसता त्याने नाविन्याने नवीन नवीन गोष्टीचा आपल्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून काय काय बदल करता येऊ शकतील या बदलांचा त्याने विचार केला पाहिजे. तो रिचेबल असला पाहिजे, म्हणजे प्रत्येकाला भेटणारा असला पाहिजे. व्यवसायाशी संबंधित असलेले जे सगळे स्टेक होल्डर आहेत, स्टेक होल्डर म्हणजे व्यवसायाशी निगडीत असलेल्या व्यक्ती, मग तो ग्राहक असेल, भागधारक असेल, क्रेडिटर्स असेल म्हणजे धनपुरवणको असेल, किंवा बँकर असेल, किंवा इतर आपले कर्मचारी आहेत, या प्रत्येकाला भेटण्यासाठी त्यांनी वेळ दिला पाहिजे. मग व्यवसायातील जे कोणी लोक असतील त्यांना तो सहजतेने भेटला पाहिजे, त्यांच्याशी त्यांनी बोललं पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजे. तरच त्याला व्यवसायाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या समजतात. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा, तो प्रवासी असला पाहिजे. उद्योगानिमित्ताने प्रवास करावा लागतो, पण तो फक्त प्रवास कामापुरता न करता निरीक्षण केलं पाहिजे त्याने आजूबाजूचं, आणि त्या निरीक्षणातून संधीचा शोध घेऊन कुठे काय आहे, कुठे बदल करता येऊ शकेल या दृष्टिकोनातून त्यांनी विचार केला पाहिजे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची एक स्वतःची स्वयंशिस्त असली पाहिजे, आणि तो रचनात्मक शिस्तचा भाग असला पाहिजे, व्यवस्थितपणा असला पाहिजे. नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा, शिस्त, याच्यामुळे त्याच्या हाताखालचे जे कर्मचारी आहे किंवा व्यवसायातील जे घटक आहे त्या प्रत्येकाला शिस्त लागते. वेळ पाळायची त्याला शिस्त असेल तर त्याचे कर्मचारी वेळेवर येतील. मग त्या दृष्टिकोनातून हाही विचार त्याने केला पाहिजे. त्याचबरोबर त्याला व्यवहार कौशल्य असलं पाहिजे. पैसे किती, कसे, कोणाला, कुठे, कशा पद्धतीने वापरायचे. खर्च करतोय पण त्या खर्चात कुठे बचत करता येऊ शकते का, पण बचत करत असताना कोणावर अन्याय तर होत नाही ना, हे पण त्याने पाहिलं पाहिजे. मग त्या दृष्टिकोनातून कमी खर्चामध्ये योग्य ती वस्तू योग्य ठिकाणी पुरवण्याचं भान त्याला असलं पाहिजे, की जेणेकरून ती ग्राहकाला गरज तर भागवेल, पण ती योग्य किमतीत योग्य दर्जाची वस्तू योग्य ठिकाणी जर उपलब्ध करून दिली तर माउथ पब्लिसिटीद्वारे ग्राहक वस्तूची अतिशय सुंदर जाहिरात करू शकतात आणि कमी खर्चामध्ये आपण ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये बिनधास्तपणा असला पाहिजे. व्यवसायाबद्दल निर्भीडपणे त्याला निर्णय घेता आले पाहिजे. आर्थिक साक्षरता असली पाहिजे. ती आर्थिक साक्षरता पैशाबद्दल, गुंतवणुकीबद्दल, अर्थसहाय्याबद्दल, कर्जाबद्दल, सबसिडीबद्दल, कराबद्दल, शेअर्स बद्दल, खेळत्या भांडवलाबद्दल, अकाउंटिंग बद्दल, रेकॉर्ड मेंटेन करण्याबाबत किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट कडनं मदत घेण्याबाबतचं सुद्धा तंत्रज्ञान त्याच्याकडे अवगत असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला नियोजन करता आलं पाहिजे. त्याचं स्वतःची डायरी मेंटेन झाली पाहिजे. प्लॅनर असलं पाहिजे. दर आठवड्याचं प्लॅनिंग त्यांनी केलं पाहिजे, महिन्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे, वर्षाचं म्हणजे 6 महिन्या 3 महिन्याचं, 6 महिन्याचं, वर्षाचं, म्हणा 10 वर्षापर्यंत प्लॅनिंग, दूरदृष्टी असली पाहिजे त्याच्यामध्ये. मग त्या दूरदृष्टीचा वापर करून 10 वर्षामध्ये मी कुठे जाणार आहे याचं त्याने त्याच्या कागदावर नियोजन केलं पाहिजे. त्याचबरोबर त्याला आवडही असली पाहिजे, म्हणजे त्या कामाची, कार्याची आवड असली पाहिजे. विपणन क्षेत्रातलं ज्ञान त्याच्याकडे असलं पाहिजे, म्हणजे मार्केटिंगचं ज्ञान त्याला असलं पाहिजे. आणि मार्केटिंगचं ज्ञान असताना त्याचं प्रॉडक्ट, ते प्रॉडक्ट कुठे विकलं जाऊ शकतंय, ते प्रॉडक्ट विकत असताना कोणत्या प्रमोशनल स्कीम्स मला राबवता येऊ शकतील, आणि त्याचबरोबर त्याची जाहिरात मी कशा पद्धतीने करता येऊ शकेल, आणि हे सगळं करत असताना मी माझ्या ग्राहकांना समाधानी कसं ठेवू शकेल. ग्राहकांशी मला रिलेशन मेंटेन करायचे आहेत, मग ते रिलेशन मेंटेन करत असताना तो ग्राहक माझ्याकडून असून तोडला नाही गेला पाहिजे, तो जोडला गेला पाहिजे, ग्राहक निष्ठेने माझ्याजवळ राहिला पाहिजे. मग त्यासाठी मला काय करता येऊ शकेल, मी त्याच्यासाठी काही वेगळे प्रोग्राम करू शकतोय का, त्याला समाधान देऊ शकतोय का, हा विचार त्यांनी सातत्याने केला पाहिजे. त्याने त्यासाठी लागणारा खर्च जो आहे तो करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं जे तंत्रज्ञान आहे, नवीन नवीन येणारं तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानाबाबत त्यांनी सातत्याने अलर्ट राहिलं पाहिजे. बदलत्या तंत्रज्ञानाचा समावेश त्याच्यामध्ये केला पाहिजे.
वस्तूमध्ये असेल, सेवेमध्ये असेल, जर समजा तो केला नाही तर तो टिकून राहू शकत नाही. बघा आता कोरोनाच्या काळामध्ये प्रामुख्याने हॉटेल व्यवसाय असेल किंवा पर्यटन व्यवसाय असेल हा पूर्णतः ठप्प झाला. पण मग हॉटेल व्यावसायिकांनी वर्क फ्रॉम होम नाही, तर हॉटेल व्यावसायिकांनी होम डिलिव्हरीची सोय उपलब्धता करून दिली की जेणेकरून आपला ग्राहक आपल्याकडे जोडला जाऊ शकेल. मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला थोडा नफा कमी झाला तरीही चालेल, पण मग जी परिस्थिती आहे त्या बदलत्या परिस्थितीमध्ये जुळवून घेऊन तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येऊ शकेल याचा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्याकडे सकारात्मक गुण असला पाहिजे. प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची त्याच्याकडे दृष्टी असेल, सवय असेल, तर निश्चितपणे तो यशस्वी होऊ शकतो असं मला वाटतं. तर त्या दृष्टिकोनातून आज मी तुम्हाला अनेक साऱ्या गोष्टी याबाबत सांगितलेल्या आहेत. काही गोष्टी कदाचित माझ्याकडनं राहूनही गेल्या असतील, पण जी व्यक्ती जोखीम स्वीकारून अनिश्चिततेच्या परिस्थितीमध्ये निर्णय घेते ती व्यक्ती उद्योजक बनते. पण सगळ्यात महत्वाचं, उद्योजक यशस्वी होण्यासाठी त्याच्यामध्ये आवड, सहनशीलता, संयम हा असला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून त्याने व्यवस्थापकीय कौशल्याचं म्हणजे नियोजन, संघटन, निर्णय, नेतृत्व, समन्वय, संप्रेरणा आणि नियंत्रण या तत्वांचाही वापर केला पाहिजे. आणि त्या तंत्रांचा वापर करून प्रामुख्याने आपण कार्य केलं पाहिजे. शेवटी मी असं म्हणेन, इव्हन अ स्मॉल डॉट कॅन स्टॉप अ बिग सेंटेन्स, बट फ्यू मोर डॉट्स कॅन गिव्ह अ कंटिन्युटी अमेझिंग. एव्हरी एंडिंग कॅन बी न्यू बिगिनिंग. आणि मग त्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर निश्चितपणे आपण पुढे जाऊ शकतो. मला तुम्ही इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. आणि ज्यांना कोणाला याच्यामध्ये प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी प्रश्न विचारले तरी चालतील. धन्यवाद. ज्यांना प्रश्न विचारायचे असतील त्यांनी हात वर करा. प्रश्न दोनच वेळेस निर्माण होऊ शकतात. एक तर व्याख्यान समजलं तर, नाही तर अजिबात समजलं नाही तर. जय जिजाऊ. धन्यवाद ताई. मराठा सेवा संघ प्रणीत मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था व जिजाऊ ब्रिगेड आयोजित व्याख्यानमालेमध्ये आज 7वे पुष्प डॉक्टर करुणाताई कुशारे यांनी महिला उद्योजकता या विषयावर सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत संबोधित केले आहे. त्यांच्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक आभार. तसेच आजच्या व्याख्यानमालेत व्याख्यान ऐकण्यासाठी आपण सर्वांनी व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून व्याख्यानमालेत सहभाग नोंदवला त्याच्याबद्दल सर्वांचे आभार. उद्या या व्याख्यानमालेचे 8वे पुष्पामध्ये डॉक्टर कल्पना डुबे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. आजपर्यंत झालेले सर्व व्याख्यान मराठा पतसंस्था या युट्यूब चॅनलवर प्रस्थापित केले आहे. तरी आपण सर्वांनी मराठा पतसंस्था या चॅनलला सबस्क्राईब करावे व व्याख्यानमालेचा आस्वाद घ्यावा. जय जिजाऊ. धन्यवाद मॅडम. मी लिहू हो? ओके, ओके, थँक्यू सर.